अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनात भरपूर इच्छा आहेत आणि तुला भरपूर गोष्टी हव्या आहेत. त्यासाठी तू माझे नाव घे आणि माझी सेवा करत राहा. माझी तू भक्ती खूप मनोभावे करतोस. जीवनामध्ये असा कोणताही व्यक्ती नाही ज्याला आयुष्यामध्ये काहीच हवं नाही. सर्वांना काही ना काही हवं असतं. तुला बाळा तुझी संकट दूर करायची आहेत आणि माझ्या प्रिय भक्तांना काहीतरी मिळवायचं आहे. त्यांची इच्छा या आठवड्यामध्ये नक्कीच पूर्ण होईल. स्वामी म्हणतात, तुला जर माझी सेवा करायची असेल तर जेव्हा जेव्हा तू माझे नामस्मरण करतोस तेव्हा तेव्हा डोळे मिटून मला आठव. तू माझ्यासमोर आणि देवघरासमोर हात जोडून बस. तुझ्या मनातील इच्छा बोल. तुझी इच्छा आम्ही पूर्ण करू. स्वामी म्हणतात, आजपासून एक तू निश्चय कर. माझ्याकडे एवढेच माग. मी ज्या प्रमाणात भक्ती व सेवा करेन, ज्या प्रमाणात चांगले वागण्याचा प्रयत्न करेन, त्या प्रमाणात माझ्या आयुष्यात अधिकाधिक चांगल्या गोष्टी घडतील. स्वामी म्हणतात, बाळा, तू जीवनामध्ये अधिकाधिक चांगले कार्य कर. तू खूप मोठा होशील. जर तू वाईट कार्य करण्याकडे लक्ष दिलेस तर तुझे जे ध्येय आहे ते तुला मिळवण्यात खूप कठीण काळ परिश्रम करावे लागतील. तुझ्या आयुष्यात तू योग्य मित्रांचा सहवास असू दे. तुला यशस्वी व्हायचं असेल तर चांगल्या लोकांकडे तू लक्ष देऊन त्यांच्यासारखा बन आणि तू लोकांचे भले करण्यास सदैव तत्पर राहा. तुला जे पाहिजे आहे, जे तुला द्यायचे आहे ते आम्ही तुझ्यासाठी योग्यच देऊ. स्वामी म्हणतात, जीवनामध्ये तुझे मन ओळखणाऱ्यापेक्षा तुझे मन जपणारी माणसं तुझ्या जीवनात आण. कारण ओळख ही क्षणभरासाठी असते आणि जपवणूक आयुष्यभरासाठी असते. तुझ्या मनात नेहमी एक भावना असू दे की तुझ्यापासून कोणाचे नुकसान नको व्हायला. कारण तुझा जो जीवनाचा रस्ता आहे तो योग्य प्रगतीकडे जाईल. तुझ्यामध्ये एक इच्छा असेल, तुझे चांगले करण्यासोबतच तू दुसऱ्यांचे चांगले करण्याकडे पण लक्ष देशील. तू जर असा विचार केलास तर तो मार्ग योग्य प्रगतीकडे जाईल. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही तुला कधीच निराश होऊ देणार नाही. कधीच रिकामे हात जाऊ देणार नाही. ज्या ज्या लोकांनी तुझे नुकसान केले, तुला त्रास दिला, त्यांना आम्ही बघून तर घेऊच, परंतु तुझ्या नशिबात आम्ही असं काही लिहून ठेवलं आहे ज्याची तू अपेक्षा पण केली नव्हतीस. स्वामी म्हणतात, आमच्या योजना अतिशय अलौकिक आणि अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशा स्वरूपाच्या असतात. त्यामुळे चिंता करू नकोस. तुझ्या सर्व इच्छा आम्ही पूर्ण करू. स्वामी म्हणतात, जर तुमच्या तोंडात चुकूनही श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तर नकळत दिवसभर तुझ्याकडून झालेले पाप क्षणार्धात जळून खाक होतील. दिवसाची सुरुवात स्वामी समर्थ या दिव्य मंत्राने केलीच पाहिजे. कारण स्वामी नामात एक अद्भुत शक्ती आहे जे तुम्हाला सगळ्या गोष्टींशी लढण्याचं बळ देते. स्वामी म्हणतात, जेवढा तू माझ्या नावाचा जप करशील तेवढं आम्ही तुला जपणार आहोत. जेवढं तू स्वामीचरित्र आणि गुरुचरित्र वाचशील तेवढंच आम्ही तुला जास्तीत जास्त संकटातून आणि त्रासातून वाचवू. स्वामी म्हणतात, जेवढी जास्त तू माझी सेवा करशील तेवढा जास्तीत जास्त आम्ही तुला मेवा देणार. तू माझी जेवढ्या आवडीने सेवा करशील तेवढ्याच आवडीने तुला आम्ही सर्व काही देऊ. काळजी करू नकोस बाळा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.